त्यामुळे संकटातून मार्ग निघतात. यावेळी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा श्रीकृष्ण मंत्राचा जप करावा. जसे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण यावेळी इष्टदेवताच्या मंत्रांचा जप सुद्धा करू शकता. ग्रहण काळात आपल्या इष्टदेवतांच्या मंत्रांचा जप केल्यानं आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही आणि नकारात्मकता दूर राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर ग्रहणात काही नियम महत्त्वाचे असतात. तर या ग्रहणात काय करावे काय करू नये, तर सूतक काळ ग्रहणाच्या वेळी 9 ते 12 तास आधीच सुरू होतो. या काळात शक्यतो भोजन टाळावं. ग्रहणादरम्यान देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. केवळ मानसपूजा किंवा जप करावा. ग्रहण संपल्यानंतर गरजूंना धान्य, तीळ किंवा कपड्यांचे दान करणेही शुभ मानलं जातं. त्याचबरोबर अन्न संरक्षणही खूप शुभ मानले जातं. घरामध्ये असलेले पाणी आणि अन्नामध्ये तुळशीची पानं किंवा दर्भ टाकून नंतरच अन्न ग्रहण करावं. ग्रहणाच्या काळात कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये. हा काळ केवळ जप, तप आणि ध्यान यासाठी राखीव ठेवला जातो. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून देवाची पूजा करावी आणि मगच अन्नाचं ग्रहण करावं. तर मंडळी, ग्रहण काळ हा भीतीचा नसून आत्मचिंतनाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा काळ मानला गेलाय. या काळात श्रद्धेनं केलेला नामजप तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख शांती घेऊन येईल. ग्रहण सुटल्यावर स्नान करून यथाशक्ती दानधर्म करायला मात्र विसरू नये. तर ग्रहणात आपण या मंत्रांचा जप करू शकता. आपल्या इष्टदेवतेची उपासना सुद्धा करू शकता. ग्रहणात केलेली उपासना, मंत्रजप आणि साधना इतर दिवसांच्या तुलनेत अनंत पटींनी अधिक फलदायी ठरते असं सांगितलं जातं. कारण वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचा संचार करण्यासाठी आपण या मंत्रांचा जप केल्यास अधिक फलदायी मानलं जातं. हे अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ग्रहणात तुम्ही कोणत्या मंत्रांचा जप करता आणि त्याचे आलेले अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा.